विद्यार्थी मित्रांनो, जसं की सर्वांना माहितीच आहे, नुकत्याच आलेल्या जाहिरातीनुसार आता महाराष्ट्र सेट 2026 एक्झामिनेशन हे जूनमध्ये होणार आहे असं सांगितलेलं आहे. सो प्रिपरेशनला आता सुरुवात करणं तितकंच गरजेचं आहे. सो ज्या विद्यार्थ्यांनी प्रिपरेशन सुरू केलेलं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांचं प्रिपरेशन सुरू करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2016 पासून ते 2020 पर्यंतचे टीचिंग ॲप्टिट्यूड वरील सर्व PYQs डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. सो हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर निहाल. ग्लोबल ऑनलाईन मराठी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर 1 मध्ये स्कोर वाढवण्यासाठी मदत होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही लाखोनी असते आणि क्वालिफाय होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही खूप कमी असते. सो तुम्हाला सुद्धा जर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन क्वालिफाय करायचं असेल तर आपल्याकडे कंप्लीट कोर्स पेपर 1चा अवेलेबल आहे, ज्यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस हा लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाणार आहे. लाईव्ह सेशन्स सोबत फुल सिलेबस, मॉक टेस्ट, फुल सिलेबस नोट्स, रेकॉर्डेड सेशन्स या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत, जेणेकरून तुम्ही तुमचं प्रिपरेशन बूस्टअप करून येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये क्वालिफाय व्हाल आणि तुमचं स्वप्न पूर्ण कराल. सो त्यासाठी आपली 1 फेब्रुवारी पासून बॅच सुरू होत आहे. दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हे कोर्स बॅच जॉईन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. सो अजिबात उशीर करायचा नाहीये, प्रिपरेशनला फटाफट स्टार्ट करायचं आहे. 29 मे 2016चा हा प्रश्न आहे. ऍप्लिकेशन ऑफ कोर्स कंटेंट इन डे टू डे लाईफ इज मेनली अचीव्ह थ्रू. पाठ्यक्रमातील आशयाचे रोजच्या आयुष्यात उपयोजन साधण्यासाठी अधिक उपयुक्त डॉट 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 काय उपयुक्त आहे? दिग्दर्शन उपयुक्त पद्धत उपयुक्त आहे का? प्रकल्प पद्धत उपयुक्त आहे का? क्षेत्र भेट म्हणजे त्याला आपण फील्ड व्हिजिट म्हणतो ते उपयुक्त आहे का? की पृच्छा पद्धत ती उपयुक्त आहे, है ना? तर यामध्ये काय उपयुक्त आहे? तर प्रोजेक्ट मेथड जास्त उपयुक्त आहे, है ना? जो कोर्स कंटेंट आहे डे टू डे लाईफ मध्ये जे अचीव केला जातो, है ना, तर त्यामध्ये प्रोजेक्ट मेथड जास्त उपयुक्त ठरतो. कारण प्रोजेक्ट मेथड मध्ये आपण कधी कधी फील्ड व्हिजिट पण असते, कधी कधी आपल्याला इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी रिसर्च करावी लागते, राईट? त्यामधून आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये भरपूर साऱ्या गोष्टी कळत असतात, नवीन नवीन प्रॉब्लेम्स फेस करतो, है ना, एक्सपिरियन्स घेतो, त्यामधून नॉलेज आपल्याला मिळत असतं. करेक्ट? त्यामुळे जे पाठ्यक्रमामधले जे आशयाचे रोजच्या आयुष्याचे उपयोजन साधण्यासाठी अधिक उपयुक्त जर असेल तर ते आहे प्रोजेक्ट मेथड. विद्यार्थ्यांच्या प्रगतीची देखरेख करून त्या आधारे अध्यापनात बदल करण्यासाठी ही सर्वोत्कृष्ट पद्धत आहे, है ना? म्हणजे असं कुठली पद्धत आहे जी इव्हॅल्युएट करून आपण काय करू शकतो? विद्यार्थ्यांचे प्रोग्रेस किती झालेला आहे, है ना, विद्यार्थ्यांमध्ये प्रगती किती झालेली याची देखरेख करू शकतो आणि आपल्या अध्यापनामध्ये त्यात बदल घडवून आणू शकतो, ठीक आहे, जेणेकरून त्यांची प्रगती आणखीन चांगली होईल. मग ती इव्हॅल्युएशन पद्धत आहे, ती कुठली इव्हॅल्युएशन पद्धत आहे? आकारिक म्हणजे फॉर्मल इव्हॅल्युएशन, साकारिक म्हणजे समेटिव्ह इव्हॅल्युएशन, क्वालिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक इव्हॅल्युएशन, ऑब्जेक्टिव्ह बेस्ड इव्हॅल्युएशन म्हणजे उद्दिष्टाधारित मूल्यमापन. ठीक आहे, तर याचा राईट आन्सर आहे फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. जर विद्यार्थ्यांमध्ये कशी प्रोग्रेस होत आहे की नाही होत आहे हे पाहायचं असेल तर फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन करतो आपण. का करतो फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन? कारण फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशनचा अर्थ आहे की तुमची इन प्रोसेस जी लर्निंग प्रोसेस आहे त्यामध्ये तुमची प्रोग्रेस कशी होत आहे पाहण्यासाठी, है ना, पूर्ण कोर्स संपल्यानंतर नाही, ऑन गोईंग प्रोसेसमध्ये तुमची प्रोग्रेस पाहण्यासाठी फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन केलं जातं. ठीक आहे. पृथ्वी गोल आहे किंवा नाही हे तुम्ही कसे सिद्ध कराल? हा प्रश्न डॉट 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 या उद्दिष्टावर आधारित आहे. आकलन, मूल्यमापन, उपयोजना की संश्लेषण? तर ऑब्विसली आहे हे कशावरती आहे? इव्हॅल्युएशन वरती आहे, है ना? इव्हॅल्युएट करायचं आपल्याला की पृथ्वी गोल आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला पूर्ण जिओग्राफिकल गोष्टीचा काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल, बरोबर? त्यामुळे इव्हॅल्युएशन यामध्ये गरजेचं आहे. खालीलपैकी कोणती गोष्ट चांगल्या अध्यापनासाठी अत्यावश्यक नाही? बघा असं कधी कधी घोळ होतं बरं का, नॉट लिहिलेलं आहे ना, नॉट कडे लक्ष द्यायचं आहे. मानवी संबंध विषयक कौशल्य, संप्रेषण कौशल्य, आकर्षक व्यक्तिमत्व की योग्य अध्यापन पद्धतीचे ज्ञान? बरोबर, तर यामध्ये राईट आन्सर आहे तुमचं अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी, आकर्षक व्यक्तिमत्व जे आहे, बरोबर, हे इसेन्शियल
पॉइंट आहे, इसेन्शियल पॉइंट नाही गुड टीचिंगसाठी. ठीक आहे. आकर्षक व्यक्तिमत्वापेक्षा ह्युमन रिलेशन स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स, ॲप्रोप्रिएट नॉलेज तुम्हाला असणं हे खूप जास्त गरजेचं आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट पर्पज ऑफ गायडन्स ऑफ स्टुडंट इज टू, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा सर्वात महत्वाचा उद्देश डॉट 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 आहे. मग ते डॉट 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 ऑप्शन मध्ये दिले. मग तो कुठला आहे? ऑप्शन सी आहे. म्हणजेच त्यांना स्वतःला मदत करण्यास सक्षम बनवणे. त्यांना सांगायचं आहे की तुम्ही स्वतः तुमची मदत करून घ्या, जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल, नवीन नवीन गोष्टी त्या फेस करतील आणि नवीन नॉलेज त्यांना, स्किल्स, पर्स्पेक्शन, त्यांचं व्हॅल्यूज हे सर्व चेंज होते. ठीक आहे. अध्ययन अभिप्रेरण वाढवण्याची ही सर्वोत्कृष्ट पद्धत आहे. ए, अध्ययनादरम्यान लक्ष न दिल्याबद्दल शिक्षा करणे. बी, अध्यापनादरम्यान अवघड प्रश्न विचारणे. सी, घटक शिकवण्यामागील उद्देश सुरुवातीला स्पष्ट करणे. की डी, विविध दृकश्राव्य साधनांचा वापर करणे. है ना. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, म्हणजेच घटक विषयामागील उद्देश सुरुवातीला स्पष्ट करणे. तर हा पहिला प्रश्न आहे MS सेट 2017 च्या प्रश्नपत्रिकेमधला. काय म्हणतोय की द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग इज टू, अध्यापन जे आहे, टीचिंग जे आहे, त्याचा मुख्य उद्देश काय आहे. त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेत. ते 4 ऑप्शन्स काय सांगतायत की टू फॅसिलिटेट लर्निंग, म्हणजे शिक्षण किंवा शिकणे हे सुलभ करण्यासाठी. ठीक आहे. टू गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट अननोन फॅक्ट्स, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाहीयेत, जे आपल्याला इन्फॉर्म नाहीये त्या गोष्टी किंवा त्या फॅक्ट्स बद्दल इन्फॉर्मेशन मिळवणे. किंवा टू यूज टीचिंग एड्स टू सिम्प्लिफाय द कंटेंट. टीचिंग एड्स म्हणजे काय? टीचिंग एड्स म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल एड्स है ना, काही प्रोजेक्टर्स, बोर्ड्स, चार्ट्स, या गोष्टी काय आहेत याला टीचिंग एड्स म्हटलं जातात. ठीक आहे. मग त्याचा उपयोग करून जो कंटेंट आहे, सामग्री जी आहे, त्याला काय करणं? सुलभ करणं. त्यानंतर ऑप्शन डी काय म्हणतोय? टू फॉर्म गुड लर्निंग हॅबिट्स इन स्टुडंट्स, विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी निर्माण करण्यासाठी टीचिंगचं एक ऑब्जेक्टिव्ह असणं गरजेचं आहे. है ना. तर या चारही ऑप्शन्स मध्ये जर बघायला गेलं तर चारही ऑप्शन जवळपास आपल्याला बरोबर वाटतात. है ना, की टीचिंगचं ऑब्जेक्टिव्ह जे आहे, अध्यापनाचं मुख्य उद्देश जे आहे, हे चारही ऑप्शन्स आपल्याला बरोबर वाटत आहेत. परंतु यामध्ये एकच ऑप्शन राईट आहे. है ना. त्यामध्ये कुठलं राईट ऑप्शन असेल हे सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये आधी सांगायचं. त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर. है ना. यामध्ये बघा, करेक्ट आन्सर जवळपास जे सगळ्यात जास्त ऍप्रोप्रिएट आहे, राईट, क्वेश्चनला सगळ्यात जास्त ऍप्रोप्रिएट जे आहे ते आन्सर काय आहे? तर ते आहे टू फॅसिलिटेट लर्निंग. नेक्स्ट क्वेश्चन इज अकॅडमिक लर्निंग टाइम डज नॉट डिपेंड अपॉन, है ना. अकॅडमिक लर्निंग टाइम जो असतो, शिक्षण वेळ जे असते, शैक्षणिक शिक्षण वेळ, ती कशावरती अवलंबून नाहीये. कंटेंट, डिफिकल्टी लेवल ऑफ कंटेंट, टाइम स्पेंड फॉर लर्निंग, स्टुडंट्स ॲटिट्यूड टुवर्ड्स लर्निंग. ठीक आहे. सर्वांनी याचं उत्तर जे काही तुमचं ऑप्शन ए बी सी डी आहे ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. कारण या प्रश्नामध्ये काय विचारलंय की अकॅडमिक लर्निंग टाइम जो असतो, शैक्षणिक शिक्षण वेळ, हे कशावरती अवलंबून आहे? कंटेंट वरती आहे, डिफिकल्टी लेवल ऑफ कंटेंट आहे, टाइम स्पेंड फॉर लर्निंग आहे, की स्टुडंटचा ॲटिट्यूड टुवर्ड्स लर्निंग आहे. है ना. जसा आपला कार्यकाळ असतो, है ना, बीकॉम, एमकॉम, MA, BA, हा जो कार्यकाळ जो ठरवलेला आहे तो कशावरती डिपेंड आहे? कंटेंट वरती डिपेंड आहे, तुमची सामग्रीची लेवल जी आहे कंटेंटची त्याच्यावरती आहे, का शिकवण्याच्या वेळेवरती आहे, का स्टुडंटच्या ॲटिट्यूड वरती आहे? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, विद्यार्थ्यांची शिकण्याची वृत्ती, स्टुडंट्स ॲटिट्यूड टुवर्ड्स लर्निंग. नेक्स्ट क्वेश्चन इज इसेन्शियल क्वालिटी ऑफ द बेस्ट टीचर, म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी एक अशी इसेन्शियल क्वालिटी आहे, सर्वोत्तम, ठीक आहे, जी की बेस्ट टीचरला संबोधत असते. काय म्हणतात ऑप्शन? तर स्ट्रॉंग सब्जेक्ट नॉलेज, मजबूत विषयाचं ज्ञान, जेन्युइन इंटरेस्ट इन टीचिंग, म्हणजे अध्यापनाची खरी एक आवड असली पाहिजे, लँग्वेज फ्लुएन्सी, भाषेचा ओघ असला पाहिजे,
गुड प्रेझेंटेशन, उत्तम सादरीकरण टीचरमध्ये असलं पाहिजे. मग यामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर सर्वच ऑप्शन असे वाटतात की दीज आर दी ऑल राईट ऑप्शन्स विच रिप्रेझेंट द बेस्ट टीचर, राईट. तर हे सर्वच क्वालिटी अशी आहेत की जे शिक्षक, चांगला शिक्षक म्हणून काय करत असतात, एक संबोधत असतात, है ना. परंतु यामध्ये एकच असं ऑप्शन आहे जे की सर्वोत्तम, है ना, सर्वोत्तम शिक्षक आहे असं दर्शवत असतं किंवा त्याची एक क्वालिटी आहे, है ना. मग ती कुठली क्वालिटी आहे जी की बाकी सर्व ऑप्शन्सला कमी आहे, ठीक आहे. सॉरी, बाकी सर्व ऑप्शन्स पैकी थोडंसं जास्त आहे, है ना, जे की बेस्ट टीचर साठी एक सर्वोत्तम क्वालिटी आहे, ठीक आहे. मग ते स्ट्रॉंग सब्जेक्ट नॉलेज आहे का, जेन्युइन इंटरेस्ट आहे, लँग्वेज फ्लुएन्सी, गुड प्रेझेंटेशन, है ना. तर यामध्ये बघा एक अशी क्वालिटी आहे जी की ती क्वालिटी जर शिक्षकामध्ये नसेल तर बाकी क्वालिटी असून सुद्धा त्याचा काही फायदा होत नाही, अशा प्रकारचा यामध्ये एक भाग आहे. तर ती आहे ऑप्शन बी, जेन्युइन इंटरेस्ट इन द टीचिंग. Next question is, in the method of teaching, teacher uses maxim known as specific to general. ठीक आहे. अशी एक पद्धत आहे टीचिंग मध्ये ज्यामध्ये की स्पेसिफिक टू जनरल अशी एक पद्धत वापरली जाते. मग ती पद्धत कोणती आहे? अनालिटिकल आहे, सिंथेसिस आहे, इंडक्टिव्ह आहे की डिडक्टिव्ह आहे? ठीक आहे. सर्वांनी याचा राईट आन्सर द्यायचा आहे. या 4 ऑप्शन्स पैकी ए बी सी डी कुठलं राईट आन्सर आहे जे की काय दर्शवतं, एक टीचिंग मॅक्झिम, ज्याला की काय म्हटलं जातं, स्पेसिफिक टू जनरल, है ना. भरपूर विद्यार्थ्यांना माहिती असेल की स्पेसिफिक टू जनरल पण असतं आणि जनरल टू स्पेसिफिक अशी दोन पद्धती असतात, ठीक आहे. मग यामध्ये काय आहे राईट आन्सर आहे स्पेसिफिक टू जनरल मीन्स इंडक्टिव्ह. पुढे बघा, सिलेक्शन ऑफ द टीचिंग एड्स डिपेंड्स लार्जली ऑन. टीचिंग एड्स जे असतात जसे की चार्ट असेल, टीचिंग ऑडिओ व्हिज्युअल एड्स असतील, है ना, या सर्व गोष्टी आपण कशाच्या आधारावरती सिलेक्ट करत असतो. मग एज ऑफ स्टुडंट्स वरती, इंटरेस्ट ऑफ स्टुडंट्स, एज अँड मोटिवेशन ऑफ स्टुडंट्स की एज्युकेशनल लेवल अँड एज ऑफ द स्टुडंट्स, ठीक आहे. मग या 4 ऑप्शन्स पैकी कुठला ऑप्शन अप्रोप्रिएट आहे? तर ऑप्शन डी, म्हणजे विद्यार्थ्यांचे एज्युकेशनल लेवल कुठले आहे, विद्यार्थ्यांची एज कुठली आहे, है ना, या गोष्टी आपण कन्सिडर करत असतो कशासाठी, टीचिंग एड्स यूज करण्यासाठी. मिस सिंधू कंडक्ट्स क्वेश्चन आन्सर सेशन इन हर क्लास. ठीक आहे. सिंधू काय करतायत, त्यांच्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांची क्षमता निश्चित करण्यासाठी प्रश्नोत्तरे घेत आहेत. मग हे कुठल्या प्रकारचं मूल्यांकन आहे? आकारिक म्हणजे फॉर्मेटिव्ह, साकारिक म्हणजे समेटिव्ह, निदानात्मक म्हणजे डायग्नोस्टिक की संकलित म्हणजे क्युम्युलेटिव्ह? तर ते आहे फॉर्मेटिव्ह. ठीक आहे. आता हे प्रश्न आहेत 2018 मधले. आउट ऑफ द फॉलोइंग विच इज द करेक्ट स्टेटमेंट. खाली 4 स्टेटमेंट दिलेत आणि कुठला करेक्ट आहे ते सांगायचं. काय स्टेटमेंट आहेत? टीचिंग इज डिपेंडेंट प्रोसेस, है ना, अध्यापन ही एक अवलंबित प्रक्रिया आहे. टीचिंग इज इंडिपेंडेंट, ही स्वतंत्र प्रक्रिया आहे. प्रोडक्ट ऑफ टीचिंग मस्ट बी लर्निंग, आणि लर्निंग इज अ डिपेंडेंट अपॉन टीचिंग. तर याचं राईट आन्सर आहे टीचिंग इज अ डिपेंडेंट प्रोसेस. अध्यापन ही एक अवलंबित प्रक्रिया आहे, कारण आपल्याला लर्नर्स, है ना, मटेरियल्स, या सर्व गोष्टी लागतात आणि ही एक डिपेंडिंग प्रोसेस आहे, डिपेंडंट प्रोसेस आहे. ठीक आहे. डॉट 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 इज व्हेरी इम्पॉर्टंट इन प्रोसेस ऑफ लर्निंग. शिकण्याच्या प्रक्रियेत खूप महत्वाचे आहे डॉट 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 डॉट. काय आहे? स्कूल ॲटमॉस्फिअर म्हणजे शाळेतील वातावरण, पायाभूत सुविधा, पूर्वीचे ज्ञान की शिक्षकाचे व्यक्तिमत्व. तर यामध्ये पूर्वीचं ज्ञान खूप जास्त महत्वाचं आहे. कुठे? शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये. ठीक आहे.
डॉट 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 रिझल्ट्स इन इफेक्टिव्ह टीचिंग. खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठला असा ऑप्शन आहे जो की सांगतोय परिणामकारक अध्यापनात तो सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. वर्गाची शिस्त, विद्यार्थ्यांची वक्तशीरपणा, शिक्षकांनी वापरलेले संदर्भ की स्पष्ट संवाद. स्पष्ट संवाद खूप जास्त इफेक्टिव्ह आहे, खूप जास्त महत्वाचा आहे, जो की तुमच्या टीचिंग प्रोसेसमध्ये तुम्हाला जास्त काय करणार आहे, तो विद्यार्थ्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी, क्लासरूम मध्ये जास्त अटेंटिव्ह असण्यासाठी हे काम येणार आहे. प्रभावी शिक्षक डॉट 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 इफेक्टिव्ह टीचर डॉट 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 कोण असतो? जो की विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची परवानगी देतो, वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करतो, विविध प्रकारचे शिक्षण अनुभव प्रदान करतो, की अनुपस्थित विद्यार्थ्यांना सर्व काही समजावून सांगतो. कोण आहे इफेक्टिव्ह टीचर? कोण आहे बेस्ट टीचर? तो असतो विविध प्रकारचे शिक्षण अनुभव प्रदान करतो. प्रोव्हाइड्स अ व्हरायटी ऑफ लर्निंग एक्सपिरियन्स. है ना, वेगवेगळ्या पद्धतीमधून विद्यार्थ्यांना अनुभवातून शिकवण्याचा प्रयत्न करतो. पुढचा प्रश्न, डॉट 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 हे नाही चांगल्या अध्यापन सहाय्याचे वैशिष्ट्य. है ना, खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी चांगल्या अध्यापनाचं वैशिष्ट्य एक नाहीये, ते कुठलं नाहीये? है ना, ए ते खूप लहान असावे, बी ते प्रत्येक बाबतीत अचूक असावे, सी ते सहज पोर्टेबल असावे, की डी ते अद्ययावत असावे, म्हणजे अप टू डेट असावे. ठीक आहे, मग कुठलं नाही हे विचारले आपल्याला, मग कुठलं नसेल? इट शुड बी व्हेरी स्मॉल. बरोबर, हे स्मॉल नसावं. हे कसं असायला पाहिजे? एक ॲप्रोप्रिएट पद्धतीमध्ये असलं पाहिजे, है ना. खूप स्मॉल असेल तर ते काय असेल, ते इफेक्टिव्ह राहणार नाही. ठीक आहे, म्हणजेच बघा, टीचिंग एड म्हणजे काय, एक सहाय्यक असतं, म्हणजे टूल्स जे आपण यूज करतो विद्यार्थी. आता समजा चार्ट तुम्ही यूज करताय किंवा मॅप यूज करताय. मॅप जर छोटा असेल तर तो विद्यार्थ्यांना दिसणार नाही, समोरच्या विद्यार्थ्यांना दिसेल पण मागच्या विद्यार्थ्यांना दिसणार नाही. त्यामुळे तो कसा असला पाहिजे, ॲप्रोप्रिएट असला पाहिजे, सगळ्यांना दिसेल असा असला पाहिजे, मोठा असला पाहिजे. जर तुमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या विषयाच्या अध्ययनाशी संबंधित अडचणी असतील तर उत्तम उपाय डॉट 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 हा आहे. गृहपाठ वाढवणे, पर्यवेक्षित अभ्यास म्हणजे सुपरवाइज्ड स्टडी, की निदानात्मक अध्यापन, की वारंवार मूल्यांकन. तर डायग्नोस्टिक टीचिंग हा सर्वात इफेक्टिव्ह आहे. तेव्हाच तुम्हाला कळेल की काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. विमर्शी स्तरावरील अध्यापन, रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंग इज. लेवल्स ऑफ टीचिंगचा प्रश्न आहे. तर रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग याचा अर्थ आहे शिक्षक केंद्रही नसते, तसेच विषय केंद्रही नसते. ते कोणतं केंद्र असतं? अध्ययनार्थी केंद्रीय असते. ठीक आहे, टीचर सेंटर्डही नाही आणि सब्जेक्ट सेंटरही नाही. तो लर्नर सेंटर आहे, जो शिकणार आहे त्याच्या उद्देशाने रिफ्लेक्टिव्ह लेवल चालतं. ठीक आहे, द ॲडल्ट लर्नर इज. बघा, 23 जूनचा प्रश्न आहे 2019 मधला. प्रौढ अध्ययनार्थी कोण आहे? पीर मोटिवेटेड, सहाध्यायी प्रेरित असतो, सेल्फ मोटिवेटेड स्वयंप्रेरित असतो, फॅमिली मोटिवेटेड कुटुंब प्रेरित असतो, की सोसायटी मोटिवेटेड म्हणजे समाज प्रेरित असतो. ॲडल्ट लर्नर प्रौढ विचारलंय. ठीक आहे, प्रौढ व्यक्ती जो आहे तो जो लर्नर आहे तो ऑब्व्हियसली सेल्फ मोटिवेटेड असतो, स्वयंप्रेरित असतो. ठीक आहे, त्याला स्वतःला मोटिवेट करता येतं, स्वतः तो काही कार्य करण्यासाठी सक्षम असतो, है ना, स्वतः प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो, त्यामुळे याला सेल्फ मोटिवेटेड म्हटलं जातं. मूक मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स आर. ठीक आहे, हे कसे आहेत? फ्लेक्झिबल अँड ओपन फॉर्म ऑफ सेल्फ डायरेक्टेड ऑनलाईन लर्निंग डिझाईन फॉर मास पार्टिसिपेटरी, की ऑप्शन बी मोठ्या प्रमाणावरील मास सहभागासाठी आरेखित केलेले लवचिक आणि शिक्षण निर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन. ठीक आहे, मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगतो जास्त वेळ घेण्यापेक्षा. ऑप्शन ए बरोबर आहे, कारण यामध्ये मूकचा अर्थ काय आहे, की हे सेल्फ डायरेक्टेड कोर्स आहे. सेल्फ डायरेक्टेड एक पद्धत आहे शिकण्याची, जी की ऑनलाईन लर्निंग पद्धत आहे, है ना. आणि ही कशासाठी केलेली आहे, तर एकाच वेळेला भरपूर लोकांपर्यंत पोहोचता यावं, है ना, भरपूर लोकांना शिक्षण देता यावं या हेतूने सुरू केलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन ए हे एक्झॅक्टली बरोबर येतं. ठीक आहे, हे टीचर सेंटर नाहीये, त्यामुळे हे बी ऑप्शन जो आहे तो चुकतो आहे. हा लर्नर सेंटर्ड असल्यामुळे बी ऑप्शन चुकतो आहे. ठीक आहे, ऑफलाईन लर्निंग नाहीये, हे ऑनलाईन लर्निंग आहे, त्यामुळे ऑप्शन सी सुद्धा चुकतं. राईट, आणि डी मध्ये सुद्धा ऑफलाईन लर्निंग लिहिलेलं आहे, त्यामुळे हे सुद्धा चुकतं. ऑप्शन ए आपलं बरोबर येतं.
अध्यापनाच्या आधुनिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये डॉट डॉटचा समावेश होतो. स्मार्ट बोर्ड, ग्रीन बोर्ड, चार्ट की मॅप्स आहे ना. मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टीम म्हटलं तर त्याच्यात ग्रीन बोर्ड असेल का? ग्रीन बोर्डवर सुद्धा चॉकच लागतो आहे ना. चार्ट, मॅप्स आहे ना, हे कसे आहेत? हे सुद्धा मॉडर्नच आहेत. मॉडर्न नाही म्हणता येणार आहेत ना, याला सपोर्ट सिस्टीमच म्हणता येणार, एक साधी सपोर्ट सिस्टीम. बट स्मार्ट बोर्ड जर म्हटलं तर तो जास्त रिलेव्हंट आहे, ज्यामध्ये टच चालतं, व्हिडिओज वगैरे ना, त्याला स्मार्ट बोर्ड म्हटलं जातं. ठीक आहे, ए ऑप्शन बरोबर आहे. मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टीम म्हटलं तर स्मार्ट बोर्ड करेक्ट होतं. पुढे, अंतर्गत मूल्यमापनाला खालीलपैकी काय लागू पडत नाही? अध्यापन आणि मूल्यमापन यांचे एकात्मीकरण, कौशल्य आणि क्षमता यांची तपासणी, समयकालिका आणि निरंतर, की केवळ संपादन चाचण्यांचा उपयोग. है ना. मूल्यमापनामध्ये, इव्हॅल्युएशन मध्ये, इंटरनल असेसमेंट मध्ये ऍक्च्युली है ना, काय ऍप्लिकेबल नाही असं विचारले तर यामध्ये ऑप्शन डी, यूज ऑफ ओनली अचिव्हमेंट टेस्ट, केवळ संपादन चाचण्याचा उपयोग करणं, हे नाही लागू होत. ठीक आहे, बाकीचे सर्व गोष्टी ज्या आहेत, स्किल ॲबिलिटी टेस्ट करणं, कंटिन्युअस पिरियडिकली चेक करणं है ना, इंटिग्रेशन टीचिंग आणि इव्हॅल्युएशन करणं हे गरजेचं आहे. आता बघा मित्रांनो, 27 डिसेंबर 2020 चा प्रश्न आहे. जसं जसं 20-19 पासून बघाल तुम्ही प्रश्न, तर टीचिंग ऍप्टिट्यूड वरती सगळ्यात जास्त लेवल्स वरतीच प्रश्न विचारले. रिफ्लेक्टिव्ह लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवल, राईट. रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंग किंवा रिफ्लेक्टिव्ह टीचिंग इज डॉट 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 है ना. सायक्लिकल प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट लर्निंग, linear process of thinking about learning, cyclical process of thinking about teaching, की linear process thinking about learning. ठीक आहे, तर याचा राईट आन्सर आहे सायक्लिकल प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट टीचिंग. अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया आहे. राईट. बघा, अ टीचर शुड आयडेंटिफाय अँड टीच अकॉर्डिंगली. शिक्षकाने डॉट 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 ओळखून अध्यापन केले पाहिजे. काय ओळखून केले पाहिजे? तर शिक्षकाने विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद, इंडिव्हिज्युअल डिफरन्स अमंग स्टुडंट, कारण प्रत्येक विद्यार्थी हा सेम नसतो, वेगवेगळा असतो. प्रत्येकाची शिकण्याची पातळी वेगळी असते, ग्रास्पिंग पॉवर वेगळी असते. त्यामुळे त्या गोष्टी पाहून है ना, लक्षात घेऊन शिक्षकाला काय करावं लागतं? शिकवावं लागतं. स्वयंप्रभा is group of dot 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 channels devoted to telecast of high quality educational programs. ठीक आहे. आता बघा, 27 डिसेंबरचा हा प्रश्न 2020 चा, तर त्यावेळेस किती होते डीटीएच चॅनल स्वयंप्रभामध्ये ते सांगायचं आपल्याला. आत्ताचं नाही, आत्ताचं तर ऑप्शन मध्ये पण नाहीये, बरोबर ना. तर स्वयंप्रभा यामध्ये त्यावेळेला होते टोटल 34 चॅनल. ठीक आहे, आता 40 झालेले आहेत, 40 चॅनल्स आता झालेले आहेत, राईट. तर 2020 चा प्रश्न आहे, त्यावेळेला 34 याचं उत्तर होतं. ट्रेडिशनल टीचिंग सपोर्ट सिस्टीम इन्क्लुड्स. अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये डॉट डॉटचा समावेश होतो. कशाचा समावेश होतो? व्हाईट बोर्ड, स्मार्ट बोर्ड, डिजिटल बोर्ड की 3 डायमेन्शनल मॉडेल्स है ना. तर याच्यामध्ये ऑब्व्हियसली व्हाईट बोर्डचा होतो, कारण स्मार्ट बोर्ड तर हे मॉडर्न आहे. डिजिटल बोर्ड म्हटलं तरी ते सुद्धा मॉडर्नच झालं, आयटीचा वापर, आयसीटीचा वापर करून है ना. आणि 3D मॉडेल्स म्हटलं तर ते सुद्धा मॉडर्नच झालं. आता इथे मॉडर्न नाही विचारले, इथे ट्रेडिशनल विचारले, पारंपरिक, त्यामुळे ते राईट आन्सर आहे. शिक्षक विद्यार्थ्याच्या वया तपासतात आणि शेरे देतात, त्याला काय म्हणतात? है ना. नोंदवही तपासणी म्हणतात, दैनंदिन शेरे, मूल्यमापन की मूल्यांकन. तर हे काय आहे? तुमचं मूल्यमापन आहे, इव्हॅल्युएशन आहे. तुमच्या वह्या तपासल्या जातात, तुमचे नोटबुक तपासले जातात, तुम्ही होमवर्क केलंय की नाही, सांगितलेल्या गोष्टी केलं की नाही, तर हे तुमचं नोटबुक तपासणं किंवा रिमार्क देणं त्याला म्हणजे तुमचं मूल्यमापन आहे, इव्हॅल्युएशन आहे. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं, महाराष्ट्र सेट 2026च्या प्रिपरेशनसाठी आपल्याकडे पेपर 1 ची लाईव्ह बॅच अवेलेबल आहे. या लाईव्ह बॅचमध्ये तुम्हाला पूर्ण सिलेबस जो आहे लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाणार आहे, जे की मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये असणार आहेत. जर तुम्हाला काहीही अडचण असेल तर लाईव्ह सेशन्समध्ये तुम्ही विचारू शकता आणि त्याचवेळी लाईव्ह तुम्हाला एक्सपर्ट जे आहेत ते गाईड करणार आहेत, तुमचं सोल्युशन तुम्हाला मिळवून देणार आहेत. आणि काहीही कारणास्तव जर तुम्हाला लाईव्ह सेशन्स अटेंड करता नाही आले तर चिंता करायची गरज नाही. रेकॉर्डेड सेशन्स सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन कुठेही थांबणार नाही, कन्सिस्टंटली तुम्ही प्रिपरेशन करू शकाल. टॉपिक वाईज MCQs, टॉपिक वाईज त्यासोबतच फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट,
MCQ सिरीजचं PDF या सर्व गोष्टी तुम्हाला या कंप्लीट कोर्समध्ये मिळणार आहेत. तर 1 फेब्रुवारी पासून आपली बॅच सुरू होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या नंबरवरती आजच WhatsApp मेसेज किंवा WhatsApp कॉल करायचा आहे आणि प्रिपरेशनला सुरुवात करायची आहे. कारण एक्झामिनेशन पर्यंत आपलं प्रिपरेशन, आपलं सिलेबस हे संपूर्ण होणार आहे. त्याशिवाय तुम्ही ग्लोबल ऑनलाईन या ॲप्लिकेशन थ्रू सुद्धा ही बॅच जॉईन करू शकता. बघा कसं करायचं आहे. प्ले स्टोअरवरती जायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर स्टोअर सेक्शनमध्ये जायचं आहे. स्टोअर सेक्शनमध्ये तुम्हाला एक सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट 2026 पेपर 1 सर्च करा. त्यानंतर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. बघा लवकरात लवकर जॉईन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा.